कळंब येथे प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने शेतकरी आंदोलनाला पाठिंबा. कळंबमध्ये केला रास्ता रोको. केंद्र सरकारने मंजूर केलेल्या कृषी कायद्याच्या विरोधात दिल्लीमध्ये शेतकरी आंदोलन करत आहेत आणि या कायद्याच्या विरोधात आज 8 डिसेंबर रोजी देशव्यापी संपाचे आयोजन करण्यात आले होते. या संपाला पाठिंबा म्हणून कळंब तालुका प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने पाठिंबा देत राळेगाव चौफुलीवर रास्ता रोको केला. यावेळी कळंब तालुका प्रमुख दिलीप डवरे, सहनगरसेवक अब्दुल अजीज, बाबा खतीब, करण मून, खतीब साहब यांनी केंद्र सरकारच्या विरोधात घोषणा करत आपले मत व्यक्त करीत निषेध नोंदविला. राळेगाव चौफुलीवरून 4 चाकी वाहनासह कळंब तहसीलपर्यंत रॅली काढून तहसीलदार सुनील चव्हाण यांना निवेदन देण्यात आले. दरम्यान रितेश पंधरे, विहार खैरकर, अनिकेत अढाल, निलेश राठोड, सचिन मायदे, कपिल देशमुख, गणेश साळवे, मयूर झाळे, योगेश मोरे, गोपाळ चौधरी, गोलू तिवाडे, प्रणय मडावी, राहुल राऊत, सूरज राऊत, वैभव भोयर, अजय काटसारपे, महेश दूध कोहळे सह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते. केंद्र सरकारचा या ठिकाणी निषेध झाला पाहिजे अशी त्यांनी सूचना दिली आणि लागले सगळ्या मुलांच्या संपर्कात आलो आणि आज रोजी आपण या ठिकाणी एकत्रित आलो. निश्चितच आपल्याला शेतकऱ्याच्या हिताने संघटना ही नेहमीप्रमाणे काम करत आली, भविष्यातही करत राहील यात शंकाच नाही. हे बिल जर लागू झालं तर शेतकऱ्याचं नुकसान कसं आहे हे चांगले चांगले विद्वान आता सांगू लागले, परंतु केंद्र सरकार, मोदी सरकार मात्र यावर अजून गंभीर नाही. ही या ठिकाणी शोकांतिका व्यक्त करण्यासारखी बाब आहे.